नमस्कार मित्रांनो, तुमचं स्काय कॅपिटल मराठीमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की गोल्डमध्ये आपण ट्रॅप कसे होतो आणि मार्केट आपल्याला ट्रॅप करायचा कसा प्रयत्न करतो. तर यापासून आपल्याला थोडं अवॉइड राहायचं आहे मार्केटच्या ट्रॅपपासून. तर चला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मार्केटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी इथं आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपल्याला गोल्डचा चार्ट ट्रेडिंग व्ह्यूमध्ये लावायचं. तुम्हाला तर बेसिक गोष्ट माहीत आहे. तर आपण ट्रेडिंग व्ह्यूमध्ये गोल्डचा चार्ट लावलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं टाइम फ्रेमवरती जायचं आहे आणि इथं आपल्याला टाइम फ्रेम लावायचे आहे 1 आवर. तर आपल्याला 1 आवर टाइम फ्रेमवरती बघायचं आहे की मार्केटमध्ये एक रॅली चालत असते, जी की बायची रॅली असते किंवा सेलची रॅली असते. तर मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स 1 आवर टाइम फ्रेम एकदम प्रॉपर काम करते. तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता. आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये मागच्या व्हिडिओची लिंक असेल, तिथे जाऊन सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्ही बघू शकता. आणि तुमच्या समोर चार्ट आहे बघा मित्रांनो, तुम्ही स्वतः लाईव्हमध्ये बघा की 1 आवर टाइम फ्रेमवर सपोर्ट आणि रेजिस्टन्स किती एकदम मार्केटने प्रॉपर फॉलो केला आहे. जी गोष्ट आहे तुमच्या समोर आहे, मार्केटने इथे बघा की वरच्या साईडला एक रेजिस्टन्स आहे म्हणून इथून एक सेलची रॅली चालू केलेली आहे. बायची रॅली आणि सेलची रॅली तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर आपण काय करूया की मार्केट ट्रॅप कसं करता बघूया. आपल्याला काय करायचं आहे बघा, तुम्हाला मी 5 मिनिट टाइम फ्रेमवरती घेऊन चलतो. आणि इथं बघा, बऱ्याच वेळा मार्केट काय करत असतं की की एक पॅटर्न बनवत असतं. जसं की एम पॅटर्न बनवला बरोबर. हां, आणि इथं बनवल्यानंतर यांनी काय केली, एक अपसाईडची रॅली प्लॅन केलेली आहे. म्हणजे इथं काय करतं, बरेच लोक सेलच्या साईडनं बसलेले असतात. इथं बघा, हा आहे ना एम पॅटर्न बनवून लोक काय करणार माहिती का. हां, तर इथं लोकांना काय वाटलं, एम पॅटर्न बनला म्हणजे हां, तर लोकांना एंट्री करायला वेळ नाही मिळाला. लोक एंट्री कुठं करणार, इथं करणार. आणि इथं जर एंट्री केली हां, तर लोकांची स्टॉप लॉस कुठं असणार, इथं असणार स्टॉप लॉस लोकांची इथं. हां, तर म्हणजे इथून एक अपसाईडची रॅली घेणार मार्केट आणि इथं लोकांची स्टॉप लॉस हिट करणार. तर आपल्याला अशा वेळेमध्ये काय करायचं आहे, एक बाय साईडचा प्लॅन करायचा आहे. कशाच्या बेसवर, 200 EMA. बघा, आपण जे पण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की 200 EMA पासून मार्केट वरती जातं. तुम्ही लाईव्हमध्ये बघा, इथं मार्केट आलं आणि इथून एक बायची रॅली पकडली मार्केटने. बरोबर, आपले इंडिकेटर पण काम केलं आहे. इंडिकेटरचा पण व्हिडिओ आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की इंडिकेटर कसं काम करतं. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही इथं पण मार्केटने ट्रॅप केलं, लोकांना एंट्री पडली आणि इथं वरती लगेच मार्केट गेलं आणि लोकांचे स्टॉप लॉस हिट करायचा प्रयत्न केला. तर इथं एक आपल्याला मार्केट असं ट्रॅप करतं. अजून मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, बऱ्याच अशा गोष्टी असतात की मार्केट आपल्याला ट्रॅप करायचा प्रयत्न करत असतं. तर आपण यापासून थोडं अवॉइड राहिलं पाहिजे आणि आपण थोडं अलर्ट राहिलं पाहिजे. आणि ट्रेड करताना तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स बरोबर प्रॉपर बघूनच ट्रेड केला पाहिजे मित्रांनो. आता बघा, बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही बघू शकता, मार्केटमध्ये एक बाय साईडची एक रॅली होती इथे. बरोबर, मार्केटनं बाय साईडची रॅली पकडली. इथं इथं असा करून पॅटर्न करून बाय साईडची रॅली पकडली. सगळ्या लोकांना काय वाटलं, वरच्या साईडला यायचं जाण्याची शक्यता आहे. तर लोकांची स्टॉप लॉस कुठे होते, लोकांचे स्टॉप लॉस इथे राहिले ना. खाली सपोर्ट हा येतो इथे, हा एक सपोर्ट येतो आणि हा एक सपोर्ट येतो. म्हणजे लोकांचे स्टॉप लॉस कुठे खाली इथं. तर मार्केट कुठं येणार, इथून खालीच येणार ना. ही तुम्ही गोष्ट लक्षात घ्यायची. मार्केट ट्रॅप करण्यासाठी खाली येणार, कारण ह्या बाहेर लोकांचे स्टॉप लॉस कुठं असणार आहे, त्या इथे असणार आहे स्टॉप लॉस इथे. बरोबर, तर बघा, जसंही मार्केट इथपर्यंत गेलं, इथून मार्केट खाली आलं लोकांचे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी. अशा बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो. तुम्हाला मार्केटमध्ये मी तुम्हाला एंट्री करताना सांगतो, तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स एकदम प्रॉपर करा. तुम्ही जास्त ट्रॅप होणार नाहीत मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतोय की तुम्ही जेव्हा पण एंट्री कराल तेव्हा 50 MA आणि 200 MA जरा म्हणजे बघा आणि तिथं प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करा मित्रांनो. आता मी तुम्हाला सांगतो, आता बऱ्याच लोकांना काय केलेलं आहे, इथं समजा डब्ल्यू पॅटर्न बघून बायची रॅली पकडलेली आहे. जसंही मार्केटने रिटेस्ट करून बाय गेलेला आहे, पण ह्या बायर लोकांचे स्टॉप लॉस कुठं आहेत हे तुम्हाला मी सांगतो. बायर लोकांचे स्टॉप लॉस इथं असणार आहेत. तर मार्केटने काय केलं, लगेच एक रिव्हर्सल प्लॅन केला आणि एक सेलची मुवमेंट आणली आणि बाय लोकांचे लगेच इथं स्टॉप लॉस हिट केले आणि बरोबर मार्केटमध्ये एक सेलची रॅली आलेली आहे. अशा प्रकारे मार्केट इथं ट्रॅप करतं मित्रांनो. पण तुम्हाला टाइम फ्रेम कोणत्या यूज करायच्या मी तुम्हाला सांगतो. 1 आवर टाइम फ्रेम यूज करायची आहे तुम्हाला. आणि बरोबर तुम्ही बघू शकता, 1 आवर टाइम फ्रेममध्ये मित्रांनो बरोबर मार्केट सपोर्ट रेजिस्टन्स फॉलो करतं. तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतोय मित्रांनो मी. तर आपण 1 आवर टाइम फ्रेम लावलेला आहे मित्रांनो. मला घेऊन चलतो चार्टवरती. हे बघा तुम्ही लाईव्हमध्ये मित्रांनो. आता जसंही 1 आवर टाइम फ्रेमवरती तुम्ही बघितलं असेल, एक सेकंड. तर आपण इथं 1 आवर टाइम फ्रेमवरती बघितलेलं आहे मित्रांनो की मार्केटने काय केलेलं आहे, बरोबर सपोर्ट आणि रेजिस्टन्स एकदम फॉलो केलेले आहे. हे तुम्ही लाईव्हमध्ये बघा. इथून बघा, जसंही रिव्हर्सल प्लॅन केला
आणि इथं पण मार्केटने आपला सपोर्ट पकडलेला आहे. हे बघा, इथं पण सपोर्ट पकडला, इथं पण सपोर्ट पकडला. आणि बरोबर मार्केटमध्ये तुम्ही 1 आवरची टाइम फ्रेम बघून एकदम प्रॉपर ट्रेड करू शकता आणि मोठे टार्गेट बुक करू शकता. आणि तुम्ही थोडंफार पॅटर्न पासून अलर्ट राहा. पॅटर्नच्या अपोजिट थोडे इथे ट्रेड जाता फॉरेक्समध्ये, ते तुम्ही थोडं लक्षात ठेवा मित्रांनो. आणि तुम्ही कोणत्या टाइम फ्रेम बघितले पाहिजे. 1 आवर एक बघितली पाहिजे, 4 आवर एक बघितली पाहिजे मित्रांनो. ट्रेड करताना 4 आवर पण एकदम प्रॉपर काम करते, तुम्ही बघा लाईव्ह मध्ये. जसंही बघा 4 आवर पण एकदम प्रॉपर काम करते. तुम्ही जर कन्सिस्टन्सीमध्ये काम केलं तर एकदम प्रॉपर तुम्हाला मार्केट प्रॉफिट देतच. हे बघा 4 आवर पण टाइम फ्रेम काम करते. आणि तुम्हाला जास्त करून तुम्हाला 1 आवर टाइम फ्रेम बघायची आणि नंतर ट्रेड ऍक्टिव्ह करायचा मित्रांनो. तुम्ही बघा लाईव्ह मध्ये 1 आवर टाइम फ्रेम फॉरेक्समध्ये आणि गोल्डमध्ये तर एकदम बरोबर काम करते 1 आवर टाइम फ्रेम. चला, तर तुम्ही अशा प्रकारे ट्रेड करून चांगला प्रॉफिट करू शकता. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच गोल्डच्या अनेक गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी आपण एक्सप्लेन करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर करा आपल्या मराठी.